नमस्ते. इकडे पिण्याच्या पाण्याची समस्या किती गंभीर आहे आणि काय व्यवस्था केली प्रशासनाने? तशी पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप गंभीर होत चालली होती, परंतु शासनाचा वेळे टँकर चालू झाल्यामुळे ती तीव्रता जेवढी प्रमाणात भासायला पाहिजे होती ती तीव्रता त्या प्रमाणात नाही. पण वाड्या आहेत नळावणे शिंदेवाडीच्या? शिंदेवाडीला जवळजवळ एक 9 ते 10 वाड्या वस्ती आहेत. कुठल्या वाड्या वस्त्या? जांभळवाडा, कापरवाडी, उक्ता वस्ती, इटकाईमाळा, नंतर लोलेबेन, सेंप्याचं लवण, रामवाडी, नंतर तुम्हाला सांगतो इकडं गणपीर वस्ती, धनगरबेन, गणेशनगर, परोंडी, नंतर आवटीमाळा, शिंदेमाळा, अशा तिकडं वाघवस्ती. टँकरच्या किती फेऱ्या येतात? टँकरच्या दिवसाला 2 फेऱ्या येतात. पाणी पुरतं? सध्या अजून पुरतंय, परंतु हेच खेपा वाढवण्याच्या तयारीमध्ये शासन प्रस्तावित आहे, प्रस्तावाचा पाठवलेला आहे, परंतु ते फेऱ्या वाढू शकतात. फेरे वाढवले पाहिजे. हो. बाजूचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचं काय नाव? धबधबी. धबधबी बंधारा पूर्ण टोटल जेवढे बंधारे आहेत ना, सगळ्या बंधाऱ्यांनी पाणी कुडत नाहीये. इकडे किती बंधारे आहेत? इकडे जवळजवळ 9 केटी बंधारे आहेत आणि त्यांची नावं? इकडं धबधबी आहे, खोरी आहे, कवडदारा आहे, नंतर वरल्यामाळा म्हणून इकडं 2 आहेत, परत खाली वडमळेचा एक आहे, परत त्याच्या खाली एक पैलवानची पण तिथं होरंडी तिथं एक आहे, इथं वाकानामध्ये आहेत, परत सप्तापुतळी म्हणून तो एक आहे, इथं उंटाचा डोह म्हणून आहे. सगळे बंधारे कोरडे? सगळे बंधारे कोरडे. खालचा जो बंधारा आहे आपल्या पाठीमागचा तो फुटला होता, बंधारा काय दुरुस्त केला? तो बंधारा दुरुस्त केलेला आहे, परंतु ते दरवाजाचे जे ढापे आहेत ते कमी हलक्या क्वालिटीचे असल्यामुळं, कवडदारा कमी क्वालिटीचे असल्यामुळं तो पूर्ण क्षमतेने ज्यावेळेस भरतो त्यावेळेस ते ढापे ऑटोमॅटिक ताणून त्या ठिकाणी पाणी निघून जातं. परत त्याचा तुंबवल्याच्या नंतर त्यावेळेस पाण्याचा काल संपलेला असतो आणि अर्ध्याच क्षमतेने तो त्या ठिकाणी राहतो. प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे ते आता मागणी अशी आहे की तो खालून एक 4-5 फूट कायमस्वरूपी बंद करून वरील ढाप्यांची नवीन तरतूद करून त्या ठिकाणी भक्कम ढापे देण्यात यावेत. आता इकडे शेतीच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. निवडणुका आल्या की सगळे पुढारी सांगतायत इकडे शेतीला पाणी देऊ आपण, शेवटी सुप्रमा झाली की त्याच्यामध्ये ह्या भागाचा समावेश करू. निवडणुका झाल्या तर पुढाऱ्यांना शब्द आठवत नाहीत, विसरतात. काय मागणी? नाही, तसं आता हा पाणी प्रश्न खूप मोठा आहे, म्हणावा तितका सोपा हा प्रश्न नाही आहे. कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे हे मुळातच विखुरलेले आहे. या दोघांचंच पाणी वाटपाचा त्या ठिकाणी संकट चालू आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस चौथी सुप्रीमा होईल त्या टायमाला ते पाणी इकडे येईलच. म्हणजे आणण्यासाठी त्यासाठी खूप प्रयत्न असे करावे लागतील आणि ते आणण्याचा प्रयत्न ते पुढारी करतील अशी या ठिकाणी जनतेची अपेक्षा आहे आणि ते लवकरात लवकर चौथी सुप्रीमा होऊन त्याला मंजुरी मिळावी आणि इकडं पाणी यावं अशी अपेक्षा जनतेची आहे. खासदार अमोल कोल्हे निवडून दिलेलं आहे, काय त्यांचे प्रयत्न दिसत आहेत? खासदार अमोल कोल्हेंचे प्रयत्न तसे आहेत, परंतु काही गोष्टीमध्ये त्यांचा संपर्क या ठिकाणी कमी आहे. तो त्यांनी या ठिकाणी वाढवून त्या जनतेच्या प्रश्नावरती चांगल्या स्वरूपात आवाज उठवावा आणि तो पूर्ण करावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. तुमचा सुरुवातीला पक्ष होता राष्ट्रवादी, नंतर तुम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत राहिले, सध्या तुमचा पक्ष कुठला? आम्ही तसे शरद पवार साहेबांच्या विचाराशी बांधील असलेली माणसं, परंतु सगळे पक्षाची वाताहत बघता या ठिकाणी जर विकास करायचा असेल तर आपण विकासाबरोबर जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदला आमचे स्मिताताई कंसे यांचं काम करून त्यांना भरघोस अशा मतांनी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. सध्या आम्ही एकनाथ शिंदे या गटामध्ये काम करत आहोत. स्मिता कंसे, पंकज कंसे यांनी याच्या अगोदर या भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती, टँकर सुरू केले होते, त्यांचं इकडे लक्ष आहे का? त्यांना आजही फोन केला तर त्यांनी सांगितलं शासनाच्या ज्यावेळेस ट्रिपा कमी पडतील किंवा तुम्हाला इमर्जन्सी ज्यावेळेस लागेल आपला टँकर त्या ठिकाणी उभा आहे, तुम्ही ज्यावेळेस फोन करशाल त्यावेळेस तो टँकर कुठेही पाडण्याची आपण त्या ठिकाणी तजवीज करू. अपक्ष आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी? शरददादांना आम्ही त्यावेळेस भेटलो होते. आता थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पाठराचा दौरा करून ज्या ज्या विभागात पाणी टंचाई असेल, ज्या ज्या ठिकाणी नवीन कामं करण्याची असतील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला तो शब्द दिलेला आहे आणि ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. आमदार सोनवणे आणि माजी आमदार अतुल बेनके या दोघांच्या कामामध्ये काय फरक? कसं असतं, शेवटी सत्तेमधला आमदार आणि सत्तेमधली कामं ही वेगळ्या पद्धतीची असतात. अतुल शेटे काही कामांना कुठं कमी पडत नव्हते आणि शरददादाही कामाला तितक्या काही कमी पडत नाही आहे, कारण दोन्ही आमदार तितक्याच तोलामोलाचे आहेत आणि दोन्ही पण सत्तेमध्ये आहेत.
त्याच्यामुळं कामांचा ओघ या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आहे. शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले आणि नंतर शिवसेनेमध्ये गेले. नाही, शरददादा तसे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं ते मुळात सेनेच्या विचाराचेच असलेले एक आमदार, परंतु त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी ते अपक्ष फॉर्म भरून त्या ठिकाणी ते विजय झाले आणि तसे ते सेनेशीच बांधील होते. फक्त निवडणुकीपुरते ते बाजूला जाऊन त्यांनी स्वतःच्या इमेजवरती ते इलेक्शन विजय मिळवला. जुन्नर नगर परिषदेला आमदार सोनवणे यांना चांगलं यश आलं. पंचायत समितीमध्ये पण त्यांची सत्ता आली, म्हणजे उद्धव ठाकरेंचा एक सदस्य सोबतीला घेऊन. पण जिल्हा परिषद निवडणुकीला ते बॅकफुटवर गेले. नाही, बॅकफुटवर गेले असं म्हणता येणार नाही, कारण त्या काळात आम्ही पूर्ण ताकदीनं उतरून या ठिकाणी शरदांबरोबर काम करायचं ठरलं होतं. परंतु ज्यावेळेस दादांचं जे आपत्ती निधन झालं त्या निधनामध्ये थोडंसं बॅकफुटवर येऊन दादांच्या थोडासा एक विचारमानामध्ये घुसून की ज्या माणसाने आपल्या परिसरात किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी जे स्वप्न साकार करण्याची ताकद त्यांनी उभी केली होती आणि असा माणूस जर अचानक जातो तर त्यावेळेस थोडीशी सहानुभूती तयार झाली आणि थोडं नाही म्हणलं तरी त्याचा परिणाम होऊन शरददादांना त्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. शरददादा सोनवणे यांचे किती सदस्य निवडून आले झडपीचे? 3. बाबू पाटे यांचं व्यक्तिगत कर्तृत्व आहे, मंगेश पाटे यांचं व्यक्तिगत कर्तृत्व आहे, तुमचे इथले सदस्य स्मिता कंसे त्यांचा पक्ष शिवसेना आहे. मंगेश काकडेंना शिवसेनेतून आयात करावं लागलं. पंचायत समितीचे ज्या सभापती झालेले आहेत त्यांना आयात करावं लागलं. उत्तूरला पानसरेताईंना आयात करून उमेदवारी द्यावी लागली. नाही, तसं नाही म्हणता येणार. ज्या लोकांना समजा प्रबळ दावेदार होते त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं शेवटी सत्तेचं विकेंद्रीकरण करताना किंवा हे सत्तेचं वरच्या सगळ्या गोष्टी हे बघताना प्रत्येकजण सत्तेच्या मागं पळालेला असतो आणि दादांनी तशी त्या काळात आपले स्वतःच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून, उमेदवार भरपूर होते परंतु स्वतःच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असावं. पण स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता आयात करून उमेदवारी दिली. नाही, आयात केली असं म्हणता येणार नाही. आयात नाही तर काय? नाही, आयात कसं म्हणता येईल? ते स्वतःहून या ठिकाणी त्यांना कमल शेळकंदे यांचा अगोदरचा पक्ष कुठला? राष्ट्रवादी. त्यांना शिवसेनेत घेतलं, हो, उमेदवारी दिली, सभापती केलं. अमित ढोले यांचा पक्ष कुठला? उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांना सोबत घेतलं, त्यांना उपसभापती केलं. पंचायत समितीवर खरी सत्ता कोणाची? तसं राजकारण जर बघितलं ना तर आज सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार खासदार आहेत. त्याच्यामुळे हे चालूच राहणार आहे. राजकारणाचा खेळ हा चालूच आहे. अशी बनवाबनवी नाही, बनवबनवी नाही म्हणता यायचं, सत्तेसाठी काहीतरी. सत्तेसाठी काहीतरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.